रामकृष्ण हरी. माणसाला जीवनात सगळ्यात जास्त भीती कशाची वाटत असेल तर ती आहे मृत्यूची. आणि हा मृत्यू तर अटळ आहे. या जीवनात जो जो जन्माला आला त्याचं जीवन, बालपण, तरुणपण आणि म्हातारपण आणि शेवटी मृत्यू हा ठरलेला असतो. परंतु माणूस आयुष्यभर या भीतीत जगतो की मला कधी मृत्यू येईल, कसा येईल, कुठं येईल. परंतु हे सगळं अनिश्चित आहे. ते सगळं काळाच्या हाती आहे. आणि म्हणून संत शेख मोहम्मद महाराज म्हणतात की मृत्यू तर एक दिवस निश्चित येणार आहे. तो कुणाला टाळता येणार नाही. परंतु आपण आयुष्यभर नामस्मरण करावं, भगवंताची भक्ती करावी. काही माणसं रिद्धिसिद्धीच्या मागे धावतात आणि भगवंताच्या नामस्मरणापासून दूर राहतात. काही लोक भगवंताची भक्ती करत नाही, परंतु विनाकारण वेगवेगळ्या गोष्टीत आपलं आयुष्य खर्ची घालतात आणि शेवटी पश्चाताप करतात की मला असं जीवन कसं दिलं. म्हणून संत शेख मोहम्मद महाराज एका ओवीतून म्हणतात, काळ विवंचना करुणी वाचणे, कोणे एके समयी तरी मरणे, परतोन श्वान शुकर भुजंग जन्म घेणे, लागेल त्या प्राण्यासी. आणि मग काळ कुठून येईल, कसा येईल हे आपल्याला माहीत नाही. आणि कोणत्या तरी एका समयी मृत्यू हा निश्चित आहे. म्हणून आपलं कर्म चांगलं करा. जसं कर्म तसं आपल्याला फळ मिळत असतं. म्हणून आपल्याला आपल्या कर्मातून आपलं पुढचं जीवन ठरवायचं असेल तर नेहमी सत्कर्म करा. जर चांगलं कर्म नाही केलं तर पुन्हा या 184च्या फेऱ्यात आपल्याला गुंतावं लागेल. आणि म्हणून संत शेख मोहम्मद महाराज आपल्याला जागं करतात की आणि देवाजवळ प्रार्थना करतात की हे देवा, मला वैकुंठ नको तर मला तुझं प्रेम दे, तुझी करुणा दे आणि तुझी भक्ती नेहमी माझ्या मुखात तुझं नाम राहू दे. असं संत देवाला विनवणी करतात. म्हणून आपणही आपल्या जीवनात या संतांनी सांगितलेला जो जीवन आदर्श आहे, जे मूल्य आहेत, जो भक्तीचा मार्ग आहे, त्या मार्गाने चालूया. आणि याची देही याची डोळा, भोगी जे मुक्तीचा सोहळा. भगवंताच्या नामस्मरणात, भक्तीत खरा आनंद आहे. आणि हा आनंद आपण जगूया आणि रामकृष्ण हरी नित्य म्हणूया. रामकृष्ण हरी.